डीजे धन्यवाद. राजेची स्वरूप या कॉमेंट्री बॉक्स समोर या. विजय मोहिते करतील. संकेतकडे कृपया माईशी संपर्क साधा. बाईट देना है संकेत 5वी स्पर्धा आपण इथे जिंकतोय. या 2024 मध्ये यशस्वी कर्णधार यशस्वी खेळाडू आपण आहात. हे मैदान मात्र आपण प्रत्येक वेळी गाजवलेलं आहे. यावर्षी मैदान या स्पर्धेमध्ये आपण बिग बॅश स्पर्धेमध्ये सुद्धा आपण मैदान गाजवलं होतं. यानंतर ही स्पर्धा आज 3 दिवस इथे खेळतोय. गेले 3 दिवस सतत आपण इथे खेळत आहात. 9 षटकार काल मारले 64 धावांकला एक विक्रम इथे आपण प्रस्थापित केलेला आहे आणि मला वाटत नाही हा विक्रम कोणी इथे तुमचा कोणी मोडेल. तर या स्पर्धेबद्दल सुरुवातीला तुम्ही सांगा. स्पर्धेबद्दल बोलायचं तर प्रथम माझं हे होम ग्राउंड आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केले इथे टुर्नामेंट भरायला आणि इथे 6 म्हटल्यावर
थोडा जवळ पण नाही आणि लांब पण नाही, बट विकेट जी असते ना ती बॅटिंगसाठी योग्य आहे. त्यामुळे आम्हाला बॅटिंग करायला पण खूप आवडतं आणि होम ग्राउंड असल्यामुळे प्रॅक्टिसची पण गरज नसते या विकेटवर आणि बॅटिंग करायला खूप मजा येते. हे मात्र नक्की संकेत, कारण मैदान अतिशय सुंदर बनवलं आहे. आपणही इथे या मैदानामध्ये मेहनत घेत असता नेहमी. पिच थोडंसं लहान आहे, म्हणजे षटकार सरळचा पण लहान आहे, लेगचा षटकार अतिशय जवळ आहे, म्हणून षटकार लवकर पोहोचतात आपले आणि आपण यामध्ये माहीर आहात षटकार मारण्यामध्ये. आपल्याला वाटलं होतं का ही स्पर्धा आपण जिंकू म्हणून? वाटलं नव्हतं, कारण माझ्या संघामध्ये बघायला गेलं तर मी एकटाच आहे आणि ऋतिकनी रोहित थोडीफार चांगली बॅटिंग करतात, बट माझ्यावर भरपूर टीम डिपेंड असते. जर मी 4 ओव्हर उभं राहिलो तर नक्कीच समोर कोणी बॉलर किंवा कोणी टीम असू दे, नक्की आम्ही फायनल मारू शकतो. हे मात्र खरोखर आपण बोलत, कारण मी तुमची ही षटकं पाहिली. सेमीफायनलचा सामना जो आपण केला त्याच्यामध्ये रणनीती आपण वेगळी आखली होती. याचं कारण म्हणजे तुम्ही दुसरं षटक टाकलं होतं. कालपासून सकाळपासून तुम्ही शेवटचं षटक टाकलं होतं, परंतु मला वाटतं अनिल मासेला बाद करण्यासाठी आपण दुसरं षटक हातामध्ये चेंडू घेतलात आणि तिथे तुम्ही यशस्वी झालात. अनिलला बाद केलं, तिथे तुम्ही तो सामना जिंकला होतात. तर तुम्ही ही रणनीती अचानक केली होती का तुम्ही ठरवून सगळं केलं होतं, किंवा हे तुमचे जे प्लेयर आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल अजून? आता अनिलबद्दल बोलायला आलं तर आम्ही 10 वर्ष एकत्रच खेळतोय, खूप टुर्नामेंट खेळलो, खूप फायनल मारल्या आणि अनिलला कसे जेवढे जोरात बॉल टाकाल तेवढे तो लांब षटकार मारतो. अनिलला आम्ही जोरात जे आमच्याकडे स्लोअर ऑन बॉलर आहेत, कटर बॉलर आहेत, त्यांचा वापर करून अनिलची विकेट घेतली आणि तिथेच आम्ही मॅच जिंकलो. खरोखरच एक चांगली रणनीती आपल्याकडून होती. अनिल हा धाडकेबाज फलंदाज होता, स्लो चेंडू टाकून त्याला आपण जखडून ठेवलं होतं. आता शेवटचा प्रश्न मी असा विचारतो, या सर्व तरुण मुलांना, इतर जेवढे सगळे क्रिकेटर्स आहेत, याला तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला म्हणजे क्रिकेटमध्ये पण खूप पैसा आहे, बट आपलं नोकरी कामधंदा सांभाळून क्रिकेट खेळा आणि मेन म्हणजे आपली घरची परिस्थिती बघा. सुट्टीचा किंवा प्रॅक्टिसवर जर जोर दिलात तर नक्की तुम्ही पण यशस्वी व्हाल. खूप खूप धन्यवाद संकेत. पुढील तुझ्या या क्रिकेट कारकिर्दीसाठी आम्हा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा. अशाच या 2024 स्पर्धा जिंकाव्या अशी आमची मनोकामना आहे. खूप खूप धन्यवाद. आणि या मंडळाबद्दल बोलायला झालं तर सगळे आमचे माझेच वर्गमित्र किंवा मित्र परिवार आहे आणि यांचं आयोजन तुम्ही बिग बॅशलाही बघितलात आणि आताही बघितलात तर एक नंबर आयोजन आहे. आणि इथे मी बाहेरला मला 4-5 टुर्नामेंटसाठी कॉल होता ओपनसाठी, बट हे माझं होम ग्राउंड असल्यामुळे मी बाहेर खेळायला गेलो नाही, कारण इथं आयोजन तुम्ही बघत आहात कसं असतं. हे मात्र नक्की, कारण तुम्ही सगळे एकाच मैदानामध्ये खेळणारे एकाच पंचक्रोशीतील सर्व खेळाडू असता. इतर वेळी मात्र तुम्ही एकत्र सराव करता, पण यावेळी मात्र एकामेकासमोर तुम्ही विरोधामध्ये खेळताना दिसता, एकामेकाला झुंज देताना दिसता. ठसन मात्र इथे देताना आम्ही पाहिलेले आहे. पण ठसन देताना कसं वाटतं, कसं राग वगैरे येतो का त्यावेळी तुम्हाला? नाही, राग वगैरे नाही. आम्ही अनिलची टीम असली आणि माझी टीम असती, खूप मस्ती मजाक चालतो टीममध्ये, बट गेममध्ये दोन्ही पण टीम सिरियस असतात. या होम ग्राउंडचा तुम्हाला खरोखरच किती फायदा झाला? या होम ग्राउंडमुळेच मी आता सध्या तरी प्रसिद्ध झालो इकडे आणि बाहेर अशा खूप टुर्नामेंट खेळलो, बट बाहेरचे माझे मित्रपरिवार इथे खेळायला आले. खूप म्हणजे खूप मोठी ते बोले 1 नंबर ग्राउंड आहे. धन्यवाद. कृपया उपाय संघाचा कॅप्टन पहिल्यांदाच आपण इथे येत आहे, कृपया माझ्याशी संपर्क साधा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मान्यवर इथे बसलेत. आमदार साहेबांना कंटाळा येणार नाही मला माहिती आहे. उपाय संघाचे कॅप्टन येईपर्यंत आपण मार्गदर्शन इथे ऐकूया माननीय आमदार साहेबांचं. हातपाय मजबूत आहेत. बस काय महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे नेते या विभागाचे सन्मान्य खासदार विनायकजी राऊत, स्वयंभू मंगळूर क्रिकेट संघ झरेवाडीच्या वतीने स्वर्गीय शांताराम मटकर चषक भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 24
आपल्या या नगरीमध्ये संपन्न होत आहे. गेले 2 दिवस या ठिकाणी या ओरम्स क्रिकेट स्पर्धेचं भव्य या ठिकाणी प्रदर्शन केलं जात आहे. आजचा अखेरचा दिवस, अखेरची फायनल मॅच नुकती संपलेली आहे. थोड्या वेळामध्ये आता बक्षीस सुरू होईल. अशा सुंदर अशा कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माझे सहकारी आबा आडिवरेकर, आमचे जितू खामकर, आमचे इथे प्रमुख माने, सुभाष गुरव, केतन, उपस्थित असलेले सर्व विविध राजकीय पक्षीय सन्मान्य पदाधिकारी, आमचे स्वर्गीय स्वयंभू मंदुर क्रिकेट झरेवाडी संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व आमचे खेळाडू मित्र आणि प्रेक्षक हो, बंधूंनो, स्वयंभू मंदुर क्रिकेट संघ झरेवाडीच्या वतीने स्वर्गीय शांताराम मटक चषक भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. आजच्या स्पर्धेचं आयोजन करताना या ठिकाणी वेगळ्या भावना आमच्या इथल्या सर्व मंडळींच्या आहेत. कैलासवासी आमचे मित्र शांताराम मटकर, वंदनीय शिवसेना प्रमुखांचे सच्चा सैनिक, मुंबईमध्ये असताना शिवसेना प्रमुखांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुतले आणि ते कोकणामध्ये आपल्या गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर या ओणी परिसरामध्ये अनेक वर्ष काँग्रेसचं प्राबल्य होतं. मग त्या काळामध्ये भगवा हातामध्ये झेंडा घेऊन या संपूर्ण ओणी विभागामध्ये शिवसेनेचं काम चालू केलं. त्यांच्या सोबत अनेक मंडळी या विभागातले त्यांच्यासोबत होते. ही आठवण आम्हाला आहे. मी आपल्याला आठवण सांगू इच्छितो. इथं प्रत्येक आमचा चिरंजीव या ठिकाणी आहे, अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. आबासाहेब, राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार व्हा अशा तऱ्हेची त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. तेव्हा मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो आणि मग त्यांनी आणि त्यांचे आमचे मित्र संतोष पावसकर त्यावेळेला आमचे संपर्क प्रमुख होते आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे मी या मतदारसंघामध्ये आलो आणि मग त्यावेळेला विधानसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो. हा पूर्व इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु या भागामध्ये, ओणी विभागामध्ये, या तालुक्यामध्ये त्या काळामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम त्या काळामध्ये आमच्या मटकर साहेबांची आठवण या ठिकाणी आम्हाला आहे. आणि मग त्याच पद्धतीने लोकांनी त्याला भरभरून दिलं. या भागामध्ये ते जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यानंतर जिल्हा परिषद सभापती झाले, शिवसेनेचे तालुका प्रमुख झाले, त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख झाले. अशा तऱ्हेची अनेक पदं त्यांना त्या काळामध्ये शिवसेने माध्यमातून मिळाली. आपल्याला माहिती आहे की जो सर्वांना आवडे देवाला आवडे अशा उक्तीप्रमाणे त्यांना आयुष्य कमी लाभलं. पण ज्या कमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी जी माणसं जोडली, ज्या ठिकाणी जी शिवसेनेची रोपं उभी केली, त्या माध्यमातून आमच्या सामान्य कार्यकर्त्याला मानाची पदं मिळाल्याची आठवण या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी उल्लेख एवढ्यासाठीच केला की एक निमित्त असेल, पण त्या निमित्ताने आमच्या मटकर साहेबांच्या स्मृती जागवायचं काम या ठिकाणी आमच्या ह्या मंडळाने निश्चितपणे केलेलं आहे. आणि म्हणून या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. आता थोड्या वेळामध्ये याचा बक्षीस समारंभ होईल, पण मी या मंडळाला धन्यवाद देईन. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये हल्ली कमी जागेमध्ये, कमी वेळेमध्ये, कमी खेळाडूमध्ये नाईट अंडरआर्म स्पर्धा होत असतात. ते सुद्धा नाईट अंडरआर्मचं थोडं पेव आपल्या कोकणामध्ये, आपल्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने क्रिकेट हा जगतामध्ये जो फेमस झालेला आहे त्याची तोड कुठेही येणार नाही. क्रिकेट खेळ म्हटला की छोटा छोटा एखादा बालक असेल, वृद्ध माणूस असेल, महिला असेल, मुलं मुली असतील, आवर्जून टीव्ही समोरून बसतात आणि क्रिकेट हा खेळ पाहत असतात. आपल्यामध्ये कोकणाने सुद्धा भरभरून क्रिकेटपटू दिलेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले आपले सुनील गावस्कर असतील, लांजा तालुक्यातले आमचे सचिन तेंडुलकर गावातले असतील, राजापूरचे आमचे प्रवीण आंबरे असतील, चिपळूणचे चंद्रकांत पंडित, असे अनेक नावं ह्या कोकणामध्ये ह्या क्रिकेट क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेली आहे. हे आपल्या निश्चित अभिमानाने सांगेल. आणि म्हणून आज या सध्याच्या असलेल्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल की ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपण भरवल्यामुळे निश्चितपणे या खेळाडूंचा आम्ही खेळ पाहिला. चांगला तऱ्हेचा बॅट्समन या ठिकाणी आम्ही पाहिला, त्याची बॅटिंग बघितली, या ठिकाणी आम्ही बॉलिंग बघितली, अनेक गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या. ह्याचा अर्थ असलेल्या आमच्या ह्या तरुण खेळाडूंच्या मध्ये निश्चितपणे हे कलागुण चांगले या ठिकाणी आहेत.
आणि म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेण्याचं काम ही सर्व आमची मंडळी घेतात. त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळाने पुढाकार घेऊन ऑलराऊंड क्रीडा स्पर्धा घेतल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी जे विजयी संघ झालेला आहे ते विजयी संघाचं स्वाभिनंदन, उपविजेत्या संघाचं अभिनंदन आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये अशा तऱ्हेचं चांगलं नियोजन केल्याबद्दल ह्या संपूर्ण असलेल्या आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतो. तृत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या जुन्या सगळ्या स्मृतींना उजाळा दिलात. खूप खूप धन्यवाद. बरीचशी माहिती सुद्धा आपण इथे आम्हा सगळ्या क्रिकेटर्सना इथे दिलेली आहे की आपल्या या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू, कारण म्हणजे आम्हाला हे जास्त माहिती सुद्धा नव्हतं. धन्यवाद. स्वयंभू मंदरूळ झरेवाडी क्रिकेट संघ आयोजित आणि प्रतीकजी मटकर साहेब आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा गेले 3 दिवस या मैदानावरती रंगतदार अवस्थेमध्ये आज शेवटचा 3रा दिवस इथे संपन्न होत आहे. हा चषक जिंकला तो म्हणजे कर्लेवाडी किंग संघाने. हे 5वं चषक त्यांनी जिंकलेलं आहे. हार्दिक अभिनंदन. पण ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आपल्याला जी मेहनत घ्यावी लागते ही फार मेहनत असते. या पाठीमागे सूत्रज जे असतात ते कधी समोर येत नसतात. हे नेहमी पडद्याच्या मागे राहत असतात. आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्या व्यक्तीने ते मेहनत घेतली आहे, मग आर्थिक बाजू असो, प्रत्येक सामान गोळा करणं असो, सर्व या मित्रमंडळाला एकत्र करणं असो, कारण मित्रांना सगळ्यांना एकत्र आणणं आपल्या शब्दामध्ये गुंफणं फार कठीण असतं. कारण सगळेच जण आपलं ऐकत नसतात, पण शेवटपर्यंत त्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचं काम मात्र ही व्यक्ती करत असते. ही स्पर्धा जी पार पडते ती म्हणजे आयोजक असलेला म्हणजे प्रतीकजी मटकर साहेब यांनी बहुमूल्य ते योगदान असं दिलेलं आहे. पण त्याचबरोबर प्रदीप मासे याने हे सगळं नियोजन, प्रसाद मासे याने हे सगळं नियोजन या स्पर्धेचं आतापर्यंत केलेलं आहे. गेले महिनाभर या स्पर्धेचं नियोजन चालू होतं आणि त्यांचे सर्व सहकारी. तर मी त्यांचा सत्कार करू इच्छितो. इथे माननीय आमदार साहेबांना मी विनंती करेन की याचा आपण सत्कार इथे करावा. शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन प्रसाद माझे सत्कार करण्यात येत आहे. या सगळ्यांनी साहेबांबरोबर एक फोटो काढा फटकन. साहेबांना जायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका, लाजू नका. लाजलात की संपलात. ताबडतोब या फटकन, कारण तुमची मेहनत आहे. इथे लाईनमध्ये उभे राहा. सगळे ज्याने मेहनत घेतली त्यांनी सर्वांनी इथे या. ताबडतोब 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 या, लवकर या. या सर्वांची मेहनत मात्र इथे फळाला येते. 3 दिवस स्पर्धा पार पडताना आमदार साहेब तुम्हाला सांगायचं आहे की या 3 दिवसामध्ये जर टाचणी पडली असती तरी आवाज आला असता साहेब. एवढ्या शांततेने स्पर्धा पार पडली.
यानंतर ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहत होतो थेट आपण प्रेक्षकांना पाहतो यूट्यूब लाईव्ह. अतिशय महत्त्वाचा हा इथे दुवा असतो, म्हणजे सध्या लाईव्ह सामने पाहण्यासाठी आतुरतेने सर्व वाट बघत असतात. ही स्पर्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्यानंतर 7 समुद्र पार दुबईमध्ये सुद्धा पाहिली गेली. या लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. विलास पळसमकर साहेब आणि प्रकाश पळसमकर साहेब खास वडवली वडोदसर गावातून इथे आलेले आहेत. खूप खूप त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि त्यांचा सत्कार आम्ही इथे करणार आहोत. तरी सागर लिंगायत लाईव्ह प्रक्षेपण त्यांनी इथे दाखवलं आहे. त्यांनी कृपया व्यासपीठासमोर या. प्रतीक साहेब यांना विनंती करतो, यांचा सत्कार करतील. त्याचे सहकार्य आहेत फैज आणि रोहित. सागर लिंगायत, जितेंद्र खामकर यांना विनंती करतो की यांचं आपण इथे सत्कार करायचा आहे. या चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहू शकता, हा चषक पाहू शकता. या म्हणजे पंचांशिवाय ही स्पर्धा पार पडू शकत नाही. माननीय अभित सावंत यांना मी विनंती करतो व्यासपीठाकडे या. म्हणून कामगिरी आपण उत्कृष्ट इथे केलात. कुठेही निर्णय चुकीचा दिलात नाही, कुठेही वाद निर्माण झाला नाही. यासाठी आपला सत्कार करतील अभिषेक सावंत याचा सत्कार करावा. सुनील मासिये यांदर संकेत करून सुद्धा इथे मेहनत घेतली होती. सिद्धेश खामकर कृपया व्यासपीठावर या. सिद्धेचा आपण सत्कार करावा. सत्कार होतोय तो लाईट मंडप यांचा. अतिशय उत्कृष्ट डीजे आम्हाला इथे जे वाजवण्यासाठी दिला तो मनोज कोरले आणि त्यांचे चिरंजीव अक्षय कोरले यांचा सत्कार करतील. त्याच्या माध्यमातून माझा आवाज सर्व घराघरापर्यंत पोहोचला, यासाठी त्याला मी धन्यवाद देतो. आजपर्यंत अनेक स्पर्धेचं मी समालोचन इथे केलेल्या टेनिस क्रिकेट ऑफ महाराष्ट्र, टेनिस क्रिकेट ऑफ इंडिया या संस्थेवरती माझी निवड झालेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी समालोचन करत असतो. माझा आवाज पोहोचत असतो. जर कुणाला माझा आवाज ऐकायचा असेल तर कधीही आपण टेनिस क्रिकेट ऑफ महाराष्ट्र असोसिएशन जर तुम्ही सर्च केला तर माझा आवाज तुम्हाला नेहमी ऐकायला येईल. खूप खूप धन्यवाद या आयोजकांना मी देतो की मला इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपण मंडप या ठिकाणी गेले 3 दिवस जी स्पर्धा स्वयंभू क्रिकेट मंडळ मंदरूळ यांनी आयोजित केली होती आणि या स्पर्धेचा संपूर्ण 3 दिवस घराघरापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम केलं. ते उत्कृष्ट समालोचक श्रीयुत सुनीलजी मोरे या ठिकाणी प्रथमच उपस्थित झाले होते आणि त्यांनी आपल्या आवाजाने ही स्पर्धा प्रत्येक माणसाच्या कानाकानापर्यंत पोहोचवली. मी त्यांचा यथोचित सन्मान करू इच्छितो. आपल्या लांजा राजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्रीयुत राजनजी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या उत्तम अशा आवाजाचा सन्मान यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सुनीलजी मोरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. इतकं मंत्रमुग्ध मोहून ठेवणारं समालोचन यांनी केलं. त्यांचं समालोचन पाहून मला सुद्धा हेवा वाटू लागला की असं वाटायला लागलं की त्यांचा आवाज हा मला मिळाला तर मी आणखी कितीतरी उंचीवर जाऊन पोहोचेन.
प्रकाश माशे यांचा बिंदास मंडपवाले याचा सत्कार करतील. आहेत का? त्यांचे सुपुत्र, कृपया सुपुत्र यांनी समोर या. आबा आडवेकर साहेबांना मी विनंती करतो की बिंदास मंडपवाले प्रकाश माशे चिरंजीवाचा आपण सत्कार करूया. नंतर आपण महत्वाच्या पुरस्काराकडे आता वळतो. पहिला पुरस्कार आपण देतोय फायनल मॅच सामनावीर रोहित भेरे. सुभाष गुरव साहेबांना मी विनंती करतो की सामनावीर पुरस्कार रोहित भेरे यांना आपण संपादन करावा. उत्कृष्ट असा हा खेळाडू, पंचक्रोशीतील हा प्रसिद्ध खेळाडू, IPL खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू आज आपल्या समोर इथे पुरस्कार प्राप्त करतोय. आणि ही सगळ्यात महत्वाची माहिती द्यायची म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आज आपल्या मैदानावरती खेळतोय. पाठीवर थाप देताना आमदार साहेब एक संरक्षणाची जबाबदारी सांभाळताना आपल्या क्रिकेट संघाचा विजय करून दिला. बेस्ट गोलंदाज म्हणून ऋषिकेश कुंभार ओणी, त्याचा कोणीतरी सहकारी आहे इथे ओणी संघातून ताबडतोब. बेस्ट गोलंदाज, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. एक षटक त्याने निर्धाव टाकलं होतं. धनु चव्हाण साहेबांना मी विनंती करतो की ऋषिकेश कुंभार याचा सत्कार करावा. त्याचे सहकारी आहेत सिद्धेश खामकर. यानंतर बेस्ट बॅट्समन शोन सावंत, उपसंघाचा हा धडाकेबाज फलंदाज. शोन नावामध्येच वेगळं काहीतरी असणारा हा फलंदाज शोन आता इथं व्यासपीठावर त्यांचा सत्कार करतील श्रीकांत मटकर, चुनाकोळ्यांचे तरुण तडफदार सरपंच. नंतरचा पुरस्कार मालिकावीर, चतुर्थ क्रमांक मिळतोय. या स्पर्धेचा चौथा क्रमांक काढतोय ओणी संघ. कृपया मी त्या संघाला इथे निमंत्रण करतोय की आपला पुरस्कार आणि चषक घेऊन जायचा आहे. चतुर्थ क्रमांक ओणी संघ. जितेंद्र खामकर साहेबांना विनंती करतो हा पुरस्कार प्रदान करायचा आहे, चषक प्रदान करायचा आहे. महत्वाचा पुरस्कार जो हे मैदान गाजवतो, ही स्पर्धा गाजवतो असा हा खेळाडू असतो, त्याला पुरस्कार दिला जातो. सर्व ठिकाणी दिला जातो. मालिकावीर पुरस्कार कुणाला मिळणार, कोणी सांगू शकतो का नाव? खरोखरच मी हा प्रश्न विचारतोय. नक्की मग आपण बोलूया त्याला स्टेजवर. चला संकेत करूया स्टेजवरती यायचं मालिकावीर म्हणून पुरस्कार घेण्यासाठी.
64 धावांची नाबाद खेळी, 9 षटकार त्यावेळी मारले. प्रत्येक सामने षटकाराने आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. उत्कृष्ट असा फलंदाज. नंतर द्वितीय क्रमांक आपण देत आहोत. महालक्ष्मी संघ उपळे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली या संघाने. अंतिम सामन्यामध्ये जरी त्यांचा पराभव झाला तरी ते जिंकलेले आहेत, हरलेले नाहीत. कोणीही जिंको पण आपणच जिंकतो, कारण आपण एक संघ आहोत हे लक्षात घ्या. जितकर जो हारता है वो है बाजीगर. उपळे संघ कृपया या. जो जीता वही सिकंदर. आमदार साहेब सल्ला देताना आपल्याला दिसत आहेत, एक नियोजन करताना दिसत आहेत. आमदार साहेब अनुभव मात्र त्यांचा इथे आपल्याला कामी येतोय की सत्कार करताना कोणत्या तऱ्हेने ट्रॉफ्या आपण प्रदान कराव्या, कशी उंची दिसेल, कारण या ट्रॉफ्या मात्र फार उंच आहेत. त्यांच्याच उंचीच्या त्या ट्रॉफ्या इथे होत आहेत. आबा आडवीरकर साहेबांना मी विनंती करतो की द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, चषक आणि पारितोषिक उपळे संघाला प्रदान करायचं आहे. पुढील चषक आहे तो प्रथम क्रमांकाचं 33,000चं पारितोषिक आणि हा 5-6 फुटाचा हा चषक इथे आपल्याला बघायला मिळतो आहे. भव्य दिव्य. जेवढी या स्पर्धेची उंची तेवढी या चषकाची उंची. प्रथम क्रमांक कर्लेवाडी किंग्स संघ. आमदार साहेबांना विनंती करतो की हा चषक त्यांनी प्रदान करावा. भले तुम्ही उचलू नका, हातात घेऊ नका. हात लावा सगळ्या मान्यवरांनी या चषकाला. कर्लेवाडी किंग संघ विजेता संघ चषकाचा मान करी. आलेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद. खरोखर आभारी आहोत आणि मंडळाचे आभारी आहोत. संकेत कडूने या मैदानावरती लागोपाठ हॅट्रिक केलेली आहे. 3 वेळा हा चषक जिंकलेला या मैदानावरती संकेत कडू याने. सर्व मान्यवरांचे मी एकदा पुन्हा आभार मानतो. आमदार साहेब आपण इथे वेळ दिल्याबद्दल खूप खूप आपले आभार. आबा साहेब, प्रद्युम्न माने साहेब, सुभाषजी साहेब, मटकर साहेब, खामकर साहेब, आपण इथे आलात, खूप खूप धन्यवाद. जर कोणाचा इथं सत्कार राहून गेला असेल, ग्रामस्थांमध्ये मंदरुळ गावातील कुठल्या ग्रामस्थाचा सत्कार राहिला असेल तर कृपया माफ करावं, त्याने मान्य करून घ्या. राग कुणी मानू नये. प्रकाश पळसमकर यांचा सत्कार करतील माननीय शिवाजी मासे. शिवाजी मासे यांना विनंती करतो. गणेश भावकर, कृपया प्रकाश पळसमकर साहेबांचा इथे आपण सत्कार करायचा आहे. व्यास पळसमकर, कृपया आपण व्यासपीठावर थांबायचं आहे. करून घेऊ का?
नाही नाही आपण ह्या स्पर्धेचं स्कोरर म्हणून काम पाहिलंय, गुणलेखक म्हणून अतिशय महत्त्वाचा सत्कार आहे हा. थोडीशी आपण विसरलो होतो कारण त्या मुलांनी स्वतः केला होता. याचा दोघांना मी रुपेशला आणि निखिलला इथे बोलवतोय. दोघांनी अतिशय स्कोर लिहायचं काम इथे केलं गुणलेखकाचं. कुठेही न चुकता 3 दिवस हे स्कोर लिहित होते. त्यांचा सत्कार मात्र इथे व्हावा नक्कीच प्लीज. पण ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।